नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. प्रताप विचारतो की सुमनने मैपतचं काय बिघडवलं, तिने किडनॅप केलं. त्यावेळेस अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. तेवढ्यात सुमन खाली येते आणि तिची अवस्था पाहून सर्वांनाच वाईट वाटतं. त्यावेळेस बरी झोप झाली ना असं सर्वजण विचारतात आणि ती देखील होकार देते. त्यावेळेस पूजाला जसा शिरा करतात ना तसा केला आहे असं सायली बोलते. त्यानंतर इकडे सर्वजण गेल्यानंतर ही मात्र तिचा कुटाणा चालूच ठेवते आणि घरातलं सगळं स्वयंपाक बाहेर फेकून देण्याची तयारी करते आणि तसं ती करते देखील, सर्व फेकून देते. आता हे सर्वजण इकडे घरी आलेले असतात. त्यावेळेस नागराज बोलतो, अरे वा सुमन, तुला कसं वाटतंय, बरं वाटतंय ना. त्यावेळेस सर्वजण त्याच्याकडे बघतच असतात आणि त्याचं नाटकी रूप देखील बघत असतात. त्यांनी खास तिला मिठाई आणलेली असते. तो मिठाई तिला बळजबरी भरवत असतो. त्यानंतर बाप रे बाप, हे सुमनने ते असं खतरनाक नाटक केलं वेड लागण्याचं. खूप किंचाळली, खूप आरडाओरडा केला, मला घरी घेऊन जा असं बोलत होती. त्यावेळेस ही सुमनला सायली तिथून घेऊन जाते आणि नागराज प्रश्नच करत राहतो डोक्यामध्ये की हिला काय झालं. त्यावेळेस रविराज देखील काळजीपोटी बोलत असतो की हिला काय झालं असेल. त्यावेळेस अर्जुन बोलतो, थोडासा मानसिक ताण असेल कदाचित. आता हिला घेऊन गेल्यानंतर नागराजच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते, वा काय लॉटरी लागली आहे, हिला वेड लागला आहे कदाचित, त्याच्यामुळे तिने माझं नाव घेतलं नाही. खरं तर अर्जुन त्यावेळेस सांगत असतो की मानसिक संतुलन हिचं बिघडलं आहे. त्याच वेळेस नागराजला खूप आनंद झालेला असतो. इकडे रविराज देखील खूप काळजी करतो. इकडे ही प्रिया सगळ्या कचरा कुंडीमध्ये सगळं केलेलं अन्न फेकून देते आणि इकडे ही मात्र उपाशीच राहते. कल्पना बघते की स्वयंपाक रेडी, काहीच नाही, असं कसं सायलीने केलं. आता याच गोष्टीचा ही प्रिया फायदा घेणार असते. प्रिया त्यावेळेस तिथंच असते आणि कल्पनाला आता प्रश्न पडलेला असतो की आता काय करावं. इकडे दोघेही अर्जुन सायली हसतात की खूप छान सुमनने नाटक केलं म्हणून. खरं तर त्यांना अवघड गेलं असतं, पण आता नागराजपासून वेगळं राहिलं, त्यांना चान्स भेटेल, नागराज गाफील राहील. आता या अर्जुन आणि सायली घरी येणार असतात कारण त्यांना देखील भूक लागलेली असते. मात्र ही प्रिया चांगलंच उरकून काढते. ननंदीला जेवायला न काही करता तशीच निघून गेली तुमची लाडकी सुनबाई, त्यावेळी हिच्याकडे काही लक्ष देऊ नकोस असं ही अस्मिता बोलते. तेवढ्यात अर्जुन ते येतात आणि बघतात तर काय, घरात स्वयंपाक केलेला काहीच नाही. त्याच वेळेस सायली पुढे येते आणि पुढे येऊन बोलते, काय माहीत कोणी भूत आलं होतं की कोणी चेटकीन आली होती. तेव्हा चेटकीन म्हटल्याच्या वेळेस ही ती प्रियाकडे बघत होती. प्रिया थोडीशी गडबडते आणि सर्वही आपण कारस्थान करून देखील ही तिच्या संग नीट कसे वागतात हे प्रिया बघतच होती. आता मैपतकडं वकिलाचं रूप घेऊन ही साक्षी आलेली असते आणि बोलते. त्यावेळेस मैपत बोलतो की नागराज आणि प्रियापासून सावध राहा, कुणावर विश्वास ठेवू नकोस. आता ही घटना सांगते वेळेस मैपत खूप कॉन्फिडन्स असतो. व्हिडिओ पाहिला